खूप काहीतरी कर्ज आहे. यामुळे तर आमच्या तर आता आत्महत्या करण्याचाच विचार येतोय सर. आत्महत्याचा विचार आपल्याला घ्यायचा पण नाहीये. आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी राजे आहोत. आपण त्याच्याबद्दल ते टेन्शन घेऊ सर कारण पूर्ण नुकसान किती झाले तुमचं? 3 लाखापर्यंत नुकसान झालंय दादा आमचं. 3 लाखापर्यंत नुकसान झालंय. आणि असं वाटतंय मनाला ते लोक आमच्याकडे कर्ज मागायला येतात. असं वाटतं मला काहीतरी खाऊन झोपून जायचं, काही औषधं पिऊन झोपून जायचं असं वाटतं एक एक दिवशी. आणि आपल्याला असा विचार कधी घ्यायचा नाही काय आपल्याला. करावं दादा, समोरचे जे माणसं आहे आपल्याकडे पैसे मागणारे आमच्याकडून, त्यांना जर पैसे द्यावा लागेल. नाही आमच्याकडे पैसे तर आमचं काय राहणार आहे त्याच्यात. किती ते एवढे घाण बोलतात समोरचे माणसं, त्यांच्या बरोबर आहे. त्यांना आपला पैसे दिले आपल्याला ते फेडू असं वाटतंय आपल्याला. हे मतलब बकऱ्या बिकऱ्या विकून त्यांचे पैसे फेडून टाकू. त्याच्यामुळे कर्ज बेजार झाले. आता ते जर आम्हाला काही बोलायला लागलं तर मग आमचे शेवटचे पर्याय काय राहणार आहे? नमस्कार मित्रांनो, मी नरसिंग भुरे, संपादक आरोग्य दूत न्यूज. आज मी तुम्हाला पाचोरा तालुक्यातील जोगे वडगाव या छोट्याशा खेड्यात घेऊन चाललो आहे, जिथे एका शेतकरी गेल्या महिन्याभरापासून न्यायासाठी दारोदार फिरतोय, पण त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचत नाहीये. 4 फेब्रुवारी रोजी रात्री या शेतकऱ्याचा शेतातील तब्बल 20 बकऱ्या चोरीला गेल्या. हा साधा सुद्धा प्रकार नाही मित्रांनो, कारण या बकऱ्या त्याने हौसेनं नाही तर 3 लाख रुपये व्याजाने कर्ज काढून घेतल्या होत्या. 2 एकर शेती, उत्पन्न नाही, घर चालावं म्हणून शेळ्याचा व्यवसाय सुरू केला, पण काही दिवसातच सगळे उद्ध्वस्त झालं. पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. सीसीटीव्ही फुटेज स्वतः काढून पोलिसांना दिलं, पण 1 महिना झाला, ना चोर सापडला, ना ठोस उत्तर मिळालं. दररोज सावकार पैशासाठी दारात उभा आणि शेतकरी म्हणतो आम्हाला मेल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मित्रांनो, ही केवळ चोरीची घटना नाही, ही एका कुटुंबाची जगण्याची लढाई आहे. चला तर मग ऐकूया स्वतः अनिल चतुर चव्हाण यांच्याच तोंडून त्यांचं दुःख. नमस्कार, मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भुरे. तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. पाचोरा तालुक्यामध्ये वडगाव जोगे हा खेडगाव आहे. एकदम म्हणजे तुम्ही जर इथं बघितलात तर एकदम म्हणजे असं सर्व गरीब लोक, सर्वसामान्य लोक इथं राहतात. अशा ठिकाणी हे पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं. ह्या ठिकाणी आम्ही बातमी दुसरीच घ्यायला आलेलो होतो, पण ह्या ठिकाणी येत असताना एक पत्रकार म्हणून त्यांना आम्ही दिसल्यामुळं त्यांनी एक आम्हाला त्यांची एक काय परिस्थिती आहे ती मला सांगायला सुरुवात केली. आणि ह्या ठिकाणी त्यांचं हे शेड आहे, तुम्ही बघू शकता. ह्या ठिकाणी शेड आहे. या ठिकाणी 20 शेळ्या होत्या आणि ह्यांची शेती आहे फक्त 2 एकर. 2 एकरमध्ये आपलं घर परिवार चालत नाहीये. त्याच्यामुळे घर परिवार जर 2 एकर चालत नसेल तर त्यांनी कुठेतरी जोडधंदा म्हणून शेळ्या कर्जबाजारी करून आपण शेळ्या आणतात आणि शेळ्या आणून आपलं कुठेतरी घर चालणार आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही हे शेड बघू शकता आणि तुम्हाला दाखवतो हे शेड आणि शेडमध्ये हे शेळ्या होत्या. दाखवतो, आतमध्ये या कॅमेरामन, आतमध्ये या. या ठिकाणी शेळ्या होत्या, ह्या दाखवा. या ठिकाणी ह्या पहा, या ठिकाणी हे दावत दाखवता नाही, एक दावत आहे. तिथून तिथे दावत तोडलेला आहे. हे पहा, हे दावत तिथे ती दोरी तोडली, तिथे शेळ्या बांधलेल्या होत्या. या ठिकाणी हे पहा, हे ह्या ठिकाणी शेळ्या बांधलेल्या होत्या. हे सगळं हे ह्या ठिकाणी सगळ्या बांधलेल्या होत्या. आता तुम्हाला सांगतो, ह्या शेडमध्ये एकही शेळी नाही, कारण त्यांनी जे कर्जबाजारी होऊन जे शेळ्या घेतलेल्या होत्या ते पूर्ण चोरीला गेलेल्या आहेत. सगळं विचारूया. तर आपलं पूर्ण पहिलं नाव सांगा आणि तुमची घटना कशी झाली आणि पोलीस स्टेशनपर्यंत तुम्ही कसं गेलात, पोलीस स्टेशनने तुम्हाला काय मदत केली, तुम्हाला थोडंसं व्यवस्थित बोलून द्या. माझं नाव अनिल चतुर चव्हाण, मी राहणार जोगे तांडा, तालुका पाचोरामध्ये येतात. मी म्हणजे 4 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास 2:29 चोरी झालेली आहे. गाडी सीसीटीव्ही मध्ये दिसते. 2:29 गाडी आतमध्ये आलेली आहे आणि 39 गाडी रिटर्न होताना दिसते. तर आम्ही सीसीटीव्ही फुटेज केला आणि त्यानंतर पोलीसमध्ये गुन्हा दाखल सुद्धा केलाय. पण पोलिसांनी पंचनामा वगैरे केला, पण आतापर्यंत तर मला काहीतरी त्यांचं उत्तर मिळालेलं नाही. मी 8 दिवस वाट बघितलं पोलिसांचा, कारण की मला 2 दिवसातच ते पोलीस गाडीचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. तर त्यानंतर पोलिसांनी काय मला प्रतिसाद मिळाला नाही. मी एक अर्ज तहसीलदार आणि प्रांतला दिलंय, तरी पण ते अर्ज आणि त्यांचं काही उत्तर मला मिळालेलं नाही. तर आम्ही एक लय कर्जबाजारी झालो आहोत. पहिल्याच मला शेतीमध्ये काहीतरी माल आलेला नाहीये, माझ्यावर खूप काहीतरी कर्ज आहे. यामुळे तर आमच्या आता आत्महत्या करण्याचाच विचार येतोय सर.
आत्महत्याचा विचार आपल्याला घ्यायचा पण नाहीये. आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी राजे आहोत आपण, त्याच्याबद्दल ते टेन्शन घेऊ. सर कारण की आम्हाला जे आमचे कृषी केंद्रवाले चोरी झाली इथून. कृषी केंद्र 3 लाख रुपये घेऊन आम्ही बकरे आणले होते. 3 लाखाचे म्हणजे ते पूर्ण चोरी झाली. 5 बोकडे होते. आता कुर्बानीला त्यांना एक बोकड्याची किंमत 20-25-30 हजार रुपये होते. तर ते 5 बोकडे आणि बकरींची किंमत 15-16 हजार रुपयाची एक बकरी होती. ते पूर्ण त्याला घेऊन लहान लहान बच्चे होते त्याच्याबरोबर. ते बच्चे तर धरले नाही आम्ही, फक्त बकरी आणि बकरी. पूर्ण नुकसान किती झाले तुमचं? 3 लाखापर्यंत नुकसान झालंय दादा आमचं. 3 लाखापर्यंत नुकसान झालंय. असं वाटतंय मनाला ते लोक आमच्याकडे कर्ज मागायला येतात. असं वाटतं मला काहीतरी खाऊन झोपून जायचं, काही औषध पिऊन झोपून जायचं असं वाटतं एक एक दिवशी. आपल्याला असा विचार कधी घ्यायचा नाही काय आपल्याला. करावं दादा, मग समोरचे जे माणसं आहे आपल्याकडे पैसे मागणारे आमच्याकडून, त्यांना जर पैसे द्यावा लागेल. नाही आमच्याकडे पैसे तर आमचं काय राहणार आहे त्याच्यात. किती ते एवढे घाण बोलतात समोरचे माणसं, त्यांच्या बरोबर आहे. त्यांना आपला पैसे दिले आपल्याला ते फेडू असं वाटतंय आपल्याला. हे मतलब बकऱ्या विकून त्यांचे पैसे फेडून टाकू. त्याच्यामुळे कर्ज बेजार झाले. आता ते जर आम्हाला काही बोलायला लागलं तर मग आमचे शेवटचे पर्याय काय राहणार आहे? ते शेवटचे पर्याय तेच आहे ना, आत्महत्येचाच पर्याय आहे. काय करा मग? नाही, आपल्याला आत्महत्या काही करायची नाहीये. आपल्याला काही नाहीये. आपल्याला आणखीन थांबायचं आहे आणि काही नाही, सगळ्या समस्या आहेत आपल्या सगळ्या सुटतील, सगळं व्यवस्थित होईल. आणि तुम्हाला काही बोलायचं थोडंसं अजून? बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. बस मॅडम आमचे बकऱ्या गेला बा चोरीला. कोणत्या मॅडमला फोन केला? पेस आहे इथं आहे ना, वर्मा मॅडमला. हा त्यांना फोन केला, दुसऱ्याकडून नंबर घेतला मी ना, त्यांना कॉल केला. म्हटलं मॅडम आमच्या बकऱ्या गेल्या नाही म्हणे. ते ज्याच्याकडे दिले त्यांना समक्ष जाऊन ऑफिसला भेटा. आम्ही तिथं जाऊन भेटलो. त्यानं म्हणलं आम्ही वरून ते नंबर काढले, त्याच्यामुळे आमची चौकशी चालू आहे. त्याच्यामध्ये मालकड्याचे लोक सापडले. मग त्यांच्यावर चौकशी का नाही केली तुम्ही ना? मग आम्हाला काही बी असं ओढीचे उत्तर देऊन काढून देता घराकडे. आता तुम्ही एवढी वाईट परिस्थिती आहे. आज ह्यांच्याकडे आपण सगळी मुलाखत घेतलेली आहे. 3 लाख रुपये त्यांनी कर्ज घेतलेले आहे. 3 लाख घेऊन आज त्यांनी शेळ्या घेतल्या, कुठेतरी 1 रुपयाच्या जर कमवून म्हणून घेतल्या आणि ते 20 शेळ्या 3 लाखाचा आज यांच्यावर कर्ज आहे. त्यांचं भावनिक आपण दुःख ऐकून घेतलं. सरळ त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर 3 लाख कर्ज असल्यामुळे आज आमच्याकडे घेणारे जे असतात ते आमच्याकडे पैसे मागायला येत आहेत आणि आम्ही त्या माणुसकीमध्ये असल्यामुळं त्यांचा आजू बघा किती प्रामाणिक असतो शेतकरी. जर आपण ज्याचे पैसे घेतले असतील आपण त्यांना पैसे परत केलं पाहिजे, ते बुडवायचं नाही म्हणत नाहीये. बघा तुम्ही किती इमानदार असतात, ते त्यांचं काम करतात. पण आज आमच्याकडे 1 रुपया नसल्यामुळं आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाहीये असं ते म्हणतायत. अरे आता कुठंतरी आहे ना, पोलीस प्रशासन असेल आता तरी जागं व्हा. हा जेव्हा शेतकरी आत्महत्या करेल तुम्ही तेव्हाच या ठिकाणी येसाल आणि पंचनामा करसाल. त्याच्या अगोदर या आणि जो कोणी तो चोर असेल त्याला पकडा आणि त्याला पकडून त्यांचं जे काही भरपाई असेल त्यांना जर भेटली, आज तुम्ही तुमच्यामुळे आज ह्यांचा जीव वाचेल. घटना होण्याच्या पहिले हे तुम्ही गोष्टी केल्या पाहिजे. आता एवढीच गोष्ट नाही आहे, ह्या शेतकऱ्याच्या बाजूला आणखीन कुठली शेतकरी आहे त्याची सुद्धा गाय चोरीला गेलेली आहे. पण तो शेतकरी आज पोलीस स्टेशनला सुद्धा गेलेला नाहीये असं मी आता यांच्याकडून शेतकऱ्याकडून ऐकलेलं आहे. आणि असे अनेक मोटरी चोरी गेलेल्या आहेत, अनेक चोऱ्या होत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आमच्या पिंपळगावच्या जे वर्मा मॅडम असतील त्यांना एक रिक्वेस्ट आहे, या शेतकरी आत्महत्या करण्याच्या पहिलं इथे येऊन कुठेतरी हे चोर सापडावा आणि यांना जे भरपाई भेटली पाहिजे. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही ऐकलात, पाहिलात एका प्रामाणिक शेतकऱ्यांचं हातबल मन. तो कर्ज फेडू इच्छितो पण हातात काहीच उरलेलं नाही. प्रश्न असा आहे, सीसीटीव्ही फुटेज देऊनही तपासाला वेग का नाही? महिन्याभरानंतरही आरोपी मोकाट का? आमचा उद्देश कोणावर आरोप करणं नाही, पण प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण शेतकरी जेव्हा आमच्याकडे पर्याय नाही असं म्हणू लागतो तेव्हा परिस्थिती किती गंभीर आहे याची जाणीव व्हायला हवी. आत्महत्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आधीच कारवाई झाली तर एक कुटुंब वाचू शकतं. पिंपळगाव पोलीस प्रशासनाने या प्रकरणात लवकरात लवकर ठोस पाऊल उचलावीत हीच अपेक्षा, हीच विनंती. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. जर तुम्हाला वाटत असेल की या शेतकऱ्याला न्याय मिळाला हवा तर ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.